अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलं होतं। अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा भारतीय जनता पक्ष आणि संपूर्ण महायुतीला पाठिंबा तसेच विधानसभा निवडणुकीत प्रचारात सक्रिय उतरण्याचं आश्वासन देण्यात आलंय। यावेळी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमान सुतार, प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ, कार्याध्यक्ष नानासाहेब टेंगले, सचिव युवा आघाडी भारत भोंग, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी रेखाताई आखाडे तसेच प्रदेशाध्यक्षा सांस्कृतिक आघाडी आकांक्षा कुंभार, प्रसिद्धी प्रमुख कादंबरी वेदपाठक, राज्य कोर कमिटी सदस्या अर्चना गुरव, ऑल इंडिया गोर बंजारा कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल राठोड आदी या ठिकाणी उपस्थित होते। ओबीसी समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 52% आहे। 2006 पासून ओबीसी समाज संघर्ष करतोय असं मेळाव्यामध्ये बोलताना पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलंय। इतर पक्षांना देखील ओबीसी समाजाबद्दल विनंती करण्यात आली होती, परंतु कोणत्याही पक्षानं ओबीसींची बाजू ऐकून घेतली नाही। शिवाय एवढी मोठी ताकद असून देखील आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला पाठिंबा देण्याचा ठराव अखिल भारतीय ओबीसी सेवा संघानं केलाय। या ओबीसी मेळाव्यामध्ये ओबीसी समाजासाठी विविध मागण्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला निवडणूक प्रचारासाठी करण्यात आल्यात। मी हनुमंत विठ्ठलराव सुतार, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यासाठी, महायुतीला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। काय तुमच्या मागण्या होत्या, त्या मागण्या मान्य झाल्यामुळे आमच्या पहिली प्रमुख मागणी जातीय जनगणना। आमच्या ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे। परदेशी शिक्षणामध्ये आमचे ओबीसी विद्यार्थी गेले पाहिजे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी वसतिगृह झालं पाहिजे आणि आरक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे। कंत्राटीकरण नाही झालं पाहिजे। हे आमचे महत्त्वाचे मुद्दे आहेत। येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये काही तुम्ही जागा वगैरे असे काय मागितले नाही? त्या संदर्भात साहेबांशी आमची चर्चा झालेली आहे। आता विधानसभेनंतर परत त्या संदर्भात आमची मीटिंग होणार आहे। मी प्राध्यापक नानासाहेब टेंगले, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतो। आज हा जो प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा आणि त्यासोबत आमचा एक मेळावा घेण्याचं कारण असं की सर्व समाजातील आमचे किंवा जे संघटनेतील सर्व लोकांना एकत्र बोलून त्यांच्यासमोर ज्या आमच्या आतापर्यंत ससे हेलपट झालेली आहे किंवा आतापर्यंत आम्हाला जे काही गोष्टी साध्य करून दिल्या नाहीत काही लोकांनी, त्या आम्हाला साध्य करण्याच्या काही अनुषंगानं ग्वाही मिळाली। ग्वाही म्हणजे आश्वासात्मक चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला, मान सन्मान मिळाला। कारण पाठीमागच्या लोकसभेच्या काळामध्ये काही गोष्टी आम्ही घडल्या, इकडे तिकडे गेलो, परंतु ते गेलं असताना त्यातून आत खूप फरक होता आणि जेव्हाच आम्हाला इथं चांगला विश्वास मिळाला, त्यामुळं आम्ही सर्व कोर कमिटी असेल, आदरणीय प्रदेशाध्यक्ष असतील आमचे मासाळ साहेब आणि संसभा अध्यक्ष हनुमानजी सुतार साहेब असतील, यांच्या माध्यमातून सर्व विचार केला आणि सर्वांच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सर्वांनी मिळून आम्ही एकत्रपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आज जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। अमोल राठोड, ऑल इंडिया गोर बंजारा कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि अखिल भारतीय ओबीसी संघटना हनुमंत सुतार सर यांनी मला सांगितलं की आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करायची आहे। ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही चर्चा केली सुतार साहेबांसोबत, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमची जी बी मागणी असेल ती आम्ही निश्चितपणे पूर्ण करू आणि तुम्हाला आपली सरकार आल्यानंतर तुमचे जे बी मागण्या आहे ते पूर्ण करण्याचं आश्वासन दिला फडणवीस साहेबांनी आणि सुतार साहेबांना त्यांनी आश्वासन दिला। त्यावेळी सुतार साहेब मला सांगितलं की आपल्याला जी संघटना आहे, तुमची संघटनाने आपली अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ जी संघटना आहे, आपल्याला एकत्रित होऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला महायुतीची जी सरकार आहे त्यांना पाठिंबा द्यायचा आहे। ज्या आमच्या मागण्या आम्ही आत्ता फडणवीस साहेबांकडे पोचवलेल्या आहेत किंवा दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जनगणनेचा मुद्दा सर्वांनी सांगितलेलाच आहे। मीही त्या मताशी सहमत आहे, परंतु त्याच्यामध्ये आणखीन एक मागणी अशी पण आहे की आमच्याकडे महिला सक्षम आहेत, विचारवंत आहेत
अशा महिलांना काही वेळेला आर्थिक परिस्थितीनुसार इलेक्शन लढणं अवघड होऊन बसतं. अशा वेळेला फडणवीस साहेबांना माझी विनंती असणार आहे की विधान परिषदेवर आमच्या OBCच्या महिला त्यांनी घ्याव्यात, असं मी त्यांना विनंतीपूर्वक ह्या माध्यमातून विनंती करते आणि ही माझी मागणी त्यांच्यापर्यंत पोचावी आणि ती राहील असे मला नक्कीच वाटतं आणि त्याचा विचार OBC महिलांसाठी ते जरूर करतील ह्याची मला खात्री आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.